नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण सुरुवातीला बातमी आहे कोल्हापुरातून आलेली. कारण अंबाबाईच्या मंदिरामध्ये भाविकांचा बेजबाबदारपणा समोर आल्याचं कळतंय. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या कचराकुंडीत न टाकता दर्शन मंडपावर टाकल्याचं समोर आलंय आणि इथल्या शेकडो बाटल्या आज देवस्थान समितीनं मंडपावरून काढलेल्या आहेत. देवस्थान समिती स्वच्छतेला प्राधान्य देत ठिकठिकाणी कचराकुंड्या देखील तिथे खरं तर ठेवण्यात आल्यात, पण तरी देखील भाविक कचराकुंड्यांचा वापर न करता मंदिर परिसरात अस्वच्छताच करतायत हे आता समोर येत आहे. दर्शनासाठी भाविक येतात, पण दुसरीकडे हेच भाविक मंदिर परिसरात अस्वच्छता पसरवताना दिसतात आणि त्यामुळे अशा पद्धतीनं स्वच्छता मोहीम हाती घ्यावी लागते. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, काही बेजबाबदार भाविकांमुळे इतरांना देखील नाहक त्रास सहन करावा लागतोय. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, काय नेमकी माहिती याच्यातून समोर येईल अशासाठी? कारण एकीकडे स्वच्छतेचे देखील धडे आता भाविकांना द्यावे लागणार असं दिसतंय. खरंच भाविकांना स्वच्छतेचे धडे द्यावे लागतील अशीच परिस्थिती आहे अंबाबाई मंदिरमध्ये पाहायला मिळते. कारण या ठिकाणी दर्शन मंडप उभा केला होता आणि या दर्शन मंडपावरती शेकडो बॉटल्स आहेत त्या रिकामा पाण्याच्या भाविकांनी त्या मंडपावरती टाकून दिल्याचं दृश्य आता आपल्याला पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर देवस्थान समिती या ठिकाणी स्वच्छतेला प्राधान्य देत असते. ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत आणि भाविकांना सुद्धा वारंवार आव्हान केलं जात आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर भाविकांचा बेजबाबदारपणा किती आहे तो या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळेल. कारण दर्शन मंडपावर शेकडो बाटल्यांचा खच आहे तो पडला होता आणि देवस्थान समितीनं आज स्वच्छता मोहीम हाती घेऊन हा बाटल्यांचा खच आहे तो काढून टाकला आहे. याशिवाय भाविकांना सुद्धा देवस्थान समितीच्या वतीनं आव्हान करण्यात येते आणि या आव्हानाला निश्चितच सजग राहून प्रतिसाद देण्याची गरज आहे भाविकांकडून, अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल. आपण बघतोय कोल्हापुरातली बातमी. थेट जाऊयात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या संवाद साधतायत. भारतीय जनता पार्टीच्या मागे वा ताई, मागे वा. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने माननीय जगत प्रकाशजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली 5 अधिकृत उमेदवार घोषित केले. त्यातल्या 4 अधिकृत उमेदवारांची उमेदवारी अर्ज काल आम्ही भरले. 5व्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राज्याच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आज भरला आहे. या व्यतिरिक्त भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे. सदाभाऊ खोतांच्या उमेदवारीला भारतीय जनता पार्टीचं समर्थन आहे आणि त्यामुळे 5 अधिकृत आणि 1 अपक्ष अशा 6 जागांसाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री राम शिंदे, भारतीय जनता पार्टीचे राज्याचे संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय, भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि माजी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड. आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे ह्या व्यतिरिक्त सदाभाऊ खोतांच्या अपक्ष उमेदवारीला भारतीय जनता पार्टीने समर्थन दिलं. दादा, पण गणित कसं जुळवून आणणार आहे? 6 अर्ज भरलेले आहेत, कसे गणित कसं जुळवणार आहात? सदाभाऊ खोत विशेषतः एक प्रचंड शेतकऱ्यांमधलं लोकप्रिय नेतृत्व आहे. अलीकडच्या काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सुद्धा सदाभाऊंनी आणि गोपीचंद पडळकरने त्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष 15 दिवस आझाद मैदानावर उपोषणात सहभागी होऊन सहभाग नोंदवला होता. त्यामुळे शेतकरी असो किंवा ह्या राज्यातला अन्याय होणारा नागरिक असो, यासाठी भांडणाऱ्या सदाभाऊंना
सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आमदार मतदान करतील। मुद्दा राहिला 5व्या सीटचा, त्या 5व्या सीटमध्ये आवश्यक मतं ही लोकप्रतिनिधी आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून देतील आणि भारतीय जनता पार्टीचे 5 आणि अपक्ष पुरस्कृत 6 उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील। अपक्ष सदाभाऊ खोतांना महाविकास आघाडीची मतं मिळतील अशी अपेक्षा दिसते तुम्हाला? मी ज्यावेळेला 6 म्हणतो त्यावेळेला हे गृहीत आहे। अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत, जळगाव असेल इतर ठिकाणी असेल, त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति पार्लियामेंट्री बोर्ड जो राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश जी नड्डा जी के नेतृत्व में बैठक करके निर्णय करती है, उस केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ने विधान परिषद के 20 तारीख को होने वाले 10 जगह के लिए 5 नेताओं की नाम कल घोषित किए। उसमें से 4 नामांकन अर्ज नॉमिनेशन फॉर्म कल भरे गए, आज एक भरा गया। इसके अलावा भारतीय जनता पार्टी की सरकार में मंत्री रहे किसानों के बड़े नेता सदाभाऊ खोत जी को भी अपक्ष समर्थन भारतीय जनता पार्टी ने देने का निर्णय किया। उनका भी फॉर्म मेरी अध्यक्ष के उपस्थिति में उनका भी फॉर्म भरा गया है। भारतीय जनता पार्टी के केंद्र ने घोषित हुए अधिकृत उम्मीदवार प्रवीण दरेकर जी, राम शिंदे जी, श्रीकांत भारतीय जी, उमाताई खापरे और प्रसाद जी लाड, इसके अलावा सदाभाऊ खोत को समर्थन। ये कैसे जमेगा? तो सदाभाऊ खोत एक बहुत बड़े किसानों में प्रिय नेता है। अन्य पार्टी के विधायक भी सत्सद विवेक बुद्धि को स्मरते हुए सदाभाऊ को मतदान करेंगे और 5वीं सीट तो हम आसानी से लाएंगे। ओके, चलो। एक विषय आमचे आमदार राज्याचे सरचिटणीस अतुल सावे बोलतील, कारण त्यांचा उल्लेख काल उद्धव त्याच्यावर आणि दादा एक छोटंसं तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांनी काल एक टीका केली की देश को जो है वो शर्मिंदा झेलना पड़ रहा है बीजेपी के प्रवक्ता की वक्तव्य की वजह से, आपकी क्या कमेंट है प्रदेश अध्यक्ष के तौर पर? ऐसा है कि उस प्रवक्ता को भारतीय जनता पार्टी ने 6 साल के लिए निलंबित किया है। आज विषय को समाप्त हुआ। अतुल जी बोलेंगे। अतुल जी आप बताइए, आपका कल उल्लेख किया गया और कहा गया कि आपके पिताजी वहाँ पर गए थे बकौल शिवसैनिक। पहले मराठी में बोलता हूँ फिर हिंदी में। काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझे वडील स्वर्गीय मोरेश्वर सावे यांचा उल्लेख केला। अतिशय दुःखद घटना आहे की माझे वडील मोरेश्वर सावे यस कारसेवक म्हणून अयोध्येला गेले होते, पण अयोध्येला जाऊन आल्यावर जो प्रखर हिंदुत्व मांडत होते हे शिवसेनेमध्ये नेत्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचं खच्चीकरण केलं, त्यांना साधं लोकसभेचं तिकीटही दिलं नाही। अशा या काल मुख्यमंत्र्यांनी अर्धी स्टोरी सांगितली, पूर्ण स्टोरी का सांगितली नाही त्यांनी, असा माझा हा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही जर तुम्हाला एवढा अभिमान होता तर त्यांना लोकसभेचं तिकीट का दिलं नाही? लोकांनी त्यांना जी धर्मवीर पदवी दिली होती ती का एक्सेप्ट केली नाही? उलट तुम्ही त्यांचं खच्चीकरण केलं आणि त्यांना लोकसभेचं तिकीटही दिलं नाही। त्यामुळे माझा हा प्रश्न उलटा उद्धव ठाकरे साहेबांना, पण शिवसेनेत असताना ते गेले होते का? शिवसेनेत असताना ते कारसेवक म्हणून संभाजीनगरहून एक ट्रेन भरून लोक गेले होते, त्याच्यात ते गेले होते। त्यांनी प्रश्न असा उपस्थित केलाय की भाजपचं म्हणणं आहे की एकही शिवसेनेने गेला नव्हता, बरोबर? कारसेवक म्हणून मी तुम्हाला आजही सांगतो, संभाजीनगरहून जवळजवळ एक ट्रेन भरून लोक कारसेवक म्हणून गेले होते, त्याच्यात माझे वडील गेले होते। त्यावेळेस शिवसेना किंवा असा विषय नव्हता। त्यावेळेस प्रखर हिंदुत्व मानणारे सर्व विश्व हिंदू परिषद असो, बजरंग दल असो, शिवसेना असो, भाजप असो, सर्व हिंदुत्व संघटनेची मंडळी त्या ट्रेनमध्ये संभाजीनगरहून अयोध्येला गेले होते। इट इज नॉट स्पेसिफिकली अरे हिंदी में हिंदी बोला। मेरे पिताजी स्वर्गीय मोरेश्वर जी सावे, ये कल जो मुख्यमंत्री ने उल्लेख किया वो अयोध्या गए थे, जरूर एक कार सेवक बोल के अयोध्या गए थे, बट जब अयोध्या से लौट आए तो शिवसेना के नेताओं को
अच्छा नहीं लगा और उन्होंने उस समय मेरे पिताजी को ना लोकसभा का टिकट दिया, उल्टा उनका खच्चीकरण किया। मैं यहाँ पे उनसे आज मांग ये करता हूँ उद्धव ठाकरे जी से कि उन्होंने कल जो मेरे पिताजी का उल्लेख किया तो उन्होंने पूरी स्टोरी बोलना चाहिए था, खाली एक ही साइड बोली। उन्होंने बाद में उनका कैसा, उनको जब धर्मवीर पदवी मिली तो उसका कैसा खच्चीकरण किया, इसका भी उल्लेख उन्होंने उनके भाषण में करना चाहिए। तर आता अतुल सावे यांनी देखील संवाद साधला आणि काल मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वडिलांचा मोरेश्वर सावे यांचा केलेला उल्लेख आणि त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। मुख्यमंत्र्यांनी केवळ एकच बाजू सांगितली असा आरोप देखील त्यांनी केलाय शिवसेनेवर आणि या संदर्भातलं स्पष्टीकरण त्यांनी आता दिलेलं आहे। पण महत्त्वाची बातमी ही देखील आणि एकीकडे सदाभाऊ खोत आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत, त्यांनी देखील आता अर्ज दाखल केलाय। या सगळ्या संदर्भातली माहिती आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली। एकीकडे विधान परिषद निवडणुकीसाठीचे अर्ज दाखल करण्याची ही सगळी प्रक्रिया आणि उमा खापरे देखील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। भाजपच्या या गोटातली आत्ताच्या क्षणाची ही महत्त्वाची बातमी। एकीकडे राज्यात राज्यसभेसोबतच विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस पाहायला मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची नावं काही वेळापूर्वी जाहीर करण्यात आली आहेत आणि ज्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर भाजप आता 6व्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवणार हे आता स्पष्ट झालंय। भाजपकडून 6व्या जागेसाठी सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे आणि आज ते उमेदवारी अर्ज दाखल करतात। भाजप त्यामुळे 6वी जागा लढवणार असल्यानं या निवडणुकीतली देखील चुरस वाढते हे आता स्पष्ट आहे। त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा सदाभाऊ खोत दाखल झाले होते तेव्हाची ही दृश्य देखील आता आपण पाहतोय। अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं बीजेपीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला। हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल। आमच्या भागामध्ये बीजेपी वाढवण्यासाठी मी उभं आयुष्य आपलं काढलं। आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल। आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एनसीपीचा विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया आता आपण बघितली, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी आता निश्चित करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता उमेदवार असणार आहेत। पुढची बातमी आपण बघणार आहोत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याचं स्पष्ट झालं आणि त्यामुळे ते आज पुन्हा एकदा आजपासून सक्रिय होता येणार आहे त्यांना, कारण आजपासून फडणवीस बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची शक्यता त्यामुळे अधिक आहे। राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठीच्या राजकीय घडामोडींना आधीच वेग आलेला आहे आणि त्याच्यात फडणवीस यांची उपस्थिती निश्चितच कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी महत्त्वाची ठरू शकते। दरम्यान फडणवीस कोरोनाबाधित असताना देखील फोनवरून मार्गदर्शन करत होते, आता ते प्रत्यक्ष मार्गदर्शन करतील अशी माहिती भाजपचे आमदार संजय कुटे यांनी दिली आहे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सातत्यानं ते आम्हाला मार्गदर्शन करतच होते, परंतु आज आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा कोरोना जो रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह आलेला आहे आणि आज 3 वाजता आम्हाला ते मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे आणि निश्चितच विजयाची मुहूर्तमेढ रोवल्या जाणार आहे। त्यामुळे 3 वाजता देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करतील असं आता संजय कुटे यांनी म्हटलंय। पण दरम्यान राज्यसभा निवडणुकांसाठीचे प्रभारी अश्वनीकुमार वैष्णव मुंबईमध्ये दाखल झाल्याचं कळतंय। विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं तेव्हाची ही दृश्य आहेत। यानंतर ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये ते पोहोचतायत आणि दुपारी भाजप आमदारांच्या बैठकीसाठी ते त्यावेळी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे राज्यसभा निवडणुकांसाठीची एकीकडे तयारी सगळ्या पक्षांची झालेली आहे, आमदार हॉटेल्सवर आहेत आणि उद्याचा दिवस हा निर्णायक ठरणार आहे। त्यामुळे एकीकडे राज्यसभा निवडणुकांची तयारी आहेच, पण त्याचबरोबर विधान परिषदेसाठीचे देखील उमेदवार आता निश्चित करण्यात आलेत आणि भाजप देखील आता 6व्या जागेसाठी उमेदवार देत असल्यामुळे ही चुरस आणखीन रंगतदार ठरणार आहे हे आता स्पष्ट होतं। एकूणच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी कोण कोण उमेदवार आहेत याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। कालच आपल्याला माहिती आहे की एकीकडे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार निश्चित झालेत। आता यामध्ये भाजपकडून विधान परिषदेचे उमेदवार आहेत ज्यांनी आतापर्यंत विरोधी पक्षनेत्याची भूमिका सभागृहात निभावली, ते आहेत प्रवीण दरेकर यांचं नाव।
दुसरं नाव आहे भाजपचे नेते राम शिंदे यांचं. कर्जत जामखेडचं याआधी त्यांनी लोकप्रतिनिधित्व केलं होतं. तिसरं नाव आहे श्रीकांत भारतीय, पण एकीकडे प्रसाद लाड यांचं देखील नाव यासाठी निश्चित करण्यात आलं. उमा खापरे यांना देखील उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्या पिंपरी चिंचवडमधून येतात आणि त्याचबरोबर महिला नेतृत्व प्रखरपणे त्या करत असतात आणि त्यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे भाजपकडून. सदाभाऊ खोत ज्यांनी नुकताच अर्ज दाखल केलेला आहे, अपक्ष म्हणून त्यांचा हा अर्ज दाखल झाला आणि भाजपकडून हा 6वा उमेदवार आता रिंगणात असणार आहे. तर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पडवी हे उमेदवारी त्यांना मिळालेली आहे, त्यामुळे ते देखील रिंगणात असतील. काँग्रेसनी ज्यांनी काल या संदर्भातली नावं डिक्लेअर केली ते आहेत चंद्रकांत खंडोरे आणि भाई जगताप. राष्ट्रवादी काँग्रेसची नावं काही वेळापूर्वी जाहीर झाली, ज्याच्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. दरम्यान राज्यात विरोधासाठी विरोध होतो आणि विरोधकांच्या टीकेला आपण महत्त्व देत नाही असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. यावेळी बोलताना त्यांनी भाजपनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी न दिल्यानं मुंडे कुटुंबियांचं खच्चीकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. जे टीका करतायत त्यांची बुबुळं काल बाहेर आली आहे. अशी अतिविराट सभा होती. त्याच्यामुळे या टीकेला काय फार महत्त्व द्यायची गरज नाही. पण महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधासाठी विरोध हे जे काय धोरण विरोधकांनी अवलंबलं आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षाच्याच भविष्यामध्ये सत्यानाश होणार आहे. पण मुंडे महाजन यांचा शिवसेना भाजपा युतीच्या 25 वर्षाच्या काळामध्ये आमचा त्यांचा फार निकटचा संबंध आला किंवा या दोन नेत्यांमुळे महाराष्ट्रातल्या युतीला कायम बळ मिळत गेलं. गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या असल्यामुळेच आम्ही हे विधान केलं. मला असं वाटलं की कोणीतरी पडद्यामागून मुंडे महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपवावं अशा प्रकारचे प्रयत्न करते का, ही शंका आहे. त्यांनी 6वी लढवू द्या, 7वी लढवू द्या, काही त्यांना फक्त महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करायचा, पैशांचा खेळ करायचा, पण करू द्या. आमच्या कोट्यातल्या ज्या जागा आहेत महाविकास आघाडीच्या त्या आम्ही सर्वच्या सर्व जिंकू. आणि अशा पद्धतीने घणाघाती टीका आता त्यांनी केलेली आहे संजय राऊत यांनी की पैशांचा वापर केला जाऊ शकतो. पण बघूयात या नंतरच्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे. पण आता जाऊयात शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बातमीकडे, कारण पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामसभेमध्ये आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा करण्यात आली. आश्वासन पूर्ण केलं नाही तर पुन्हा एकदा आंदोलन केलं जाईल असं देखील त्यांनी आता स्पष्ट केलंय. त्यामुळे पुणतांब्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं आणि विविध प्रश्नांवर यापुढे देखील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. सध्या जरी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आलेली असली तरी यापुढे जर आश्वासन पाळलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या सगळ्यांनी दिलेला आहे. अधिक माहिती घेऊयात. हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. हरीश, कशा संदर्भात, कशामुळे हा निर्णय घेण्यात आलाय? कारण याआधी देखील आपल्याला माहिती आहे त्यांनी मुंबईत येऊन भेटी देखील घेतलेल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये. आता त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे आणि यापुढे कशा पद्धतीनं त्यांची वाटचाल असणार आहे? रेणुका, आपण जर बघितलं तर 1 जूनपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांब्यामध्ये धरणे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, जवळपास 16 प्रश्न घेऊन हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं होतं आणि सरकारने लगेच या आंदोलनाची दखल घेतली. कारण आपण जर बघितलं तर 2017 साली मोठा शेतकरी संप पुणतांब्यातनं सुरू झालेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा असं आंदोलन उभं राहू नये म्हणून सरकारने लगेच याची दखल घेतली. कृषी मंत्री पुणतांब्यामध्ये आले आणि थेट इथले जे आंदोलक आहेत यांना भेटीसाठी मंत्रालयामध्ये घेऊन गेलेले होते. 7 तारखेला 26
सविस्तर सगळ्या प्रश्नांवरती चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेचा अहवाल जो आहे तो आज या ठिकाणी ग्रामसभेमध्ये मांडला गेला आणि सरकारला दिलासा देणारा निर्णय या आंदोलकांनी घेतलाय। आज हे आंदोलन स्थगित केलं जात आहे। आपल्यासोबत हे सगळे आंदोलक शेतकरी आहेत ज्यांनी हे आंदोलन उभं केलेलं होतं। काय नेमकं त्यांची चर्चा झालेली होती सरकारशी आणि आता काय निर्णय घेतलाय, काय तुमची चर्चा झालेली होती आणि काय निर्णय आता तुम्ही सगळ्यांनी घेतलाय? खरं तर सविस्तर सगळ्या विषयावर 3 तास चर्चा झाली। राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कृषी खात्याचे दादाजी भुसे साहेब, त्याचप्रमाणे महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात, त्याचप्रमाणे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे संदीपांजी भुमरे, हे सगळे लोक त्या ठिकाणी हजर होते। साधारण 6 मंत्री त्या ठिकाणी हजर होते। ज्या ज्या खात्याचे प्रश्न होते त्या ठिकाणी संपूर्ण सगळ्यांनीच त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं खरं तर आणि 3 तास चाललेल्या चर्चेमध्ये साधारण 70% मागण्या आमच्या त्या ठिकाणी मान्य झाल्या। 70% मागण्या मान्य झाल्या। प्रामुख्याने काय दिलासा शेतकऱ्यांना आता मिळणार आहे का? कोणत्या मागण्या प्रमुख आहेत का ज्यामुळे शेतकरी आज त्यांना फायदा होईल शेतकऱ्यांना? यामध्ये त्या मीटिंगमधले प्रमुख मागणी म्हणजे वीज बिल माफी होती। तर आम्ही 100% वीज बिल माफी मागितलेली होती, परंतु सरकारकडनं शक्य नव्हतं। त्यामुळं 75% वीज बिल माफी करू सरकारने सांगितलं। त्यातलं व्याज वगैरे सर्व रद्द करू, या मागणी एक प्रमुख मागणी होती। जो ऊस गाळप होणार नाही त्याला सरकार अनुदान देण्याचं सरकारने आश्वासन दिलंय। आमच्या आंदोलनावर गुन्हे मागे घेतलेले, कृषी मूल्य आयोग स्थापना केलेली आहे, दुधाच्या दरवरचे FRP बद्दलची कमिटी तयार केलेली आहे आणि त्याच्याबद्दल केंद्र सरकारशी चर्चा करून पूर्ण करणार असं आश्वासन सरकारने दिलेले आहे। आणि बऱ्याचशा मागण्या आमच्या बऱ्यापैकी मागण्या होत्या। ज्या मागण्या मान्य नाही आल्या, ते कांदा असेल किंवा दुधाच्या अजून काही शिल्लक राहिलेल्या गोष्टी, त्याचा पाठपुरावा आम्ही केंद्राकडे सुरू राहणार आहे। आता काय मग तुम्ही किसान क्रांतीच्या लोकांनी ठरवलंय, आंदोलन आता स्थगित केलंय का आणि किती दिवस हे स्थगित राहणार? आम्ही आंदोलन स्थगित केलंय। 3 महिने आम्ही सरकारची वाट बघू। आमचं सरकार संघ चांगली चर्चा झालेली आहे आणि केंद्र सरकारमध्ये आत्ताच डॉक्टर म्हणले की जे निर्यात बंदी ती कांद्यासंदर्भात, गव्हासंदर्भात, त्याच्याबद्दल आमचं अजून काही समाधान झालेलं नाही। त्याचा पाठपुरावा आम्ही या राज्याचे 48 खासदार आणि त्यांचे गटनेते यांना भेटून आणि वेळ पडली तर मोदी साहेबांचा वेळ घेऊन त्यांना आम्ही सरकारला, महाराष्ट्र सरकारला बरोबर घेऊन या मागण्या आम्ही केंद्र सरकारपर्यंत पोहोचू। 3 महिन्यात आम्ही सरकारला वेळ दिलेला आहे आणि आंदोलन थांबलं, स्थगित केलं अशातला भाग नाहीये। 3 महिन्यानंतर राहिलेल्या प्रश्नासाठी पुन्हा आम्ही आंदोलन उभं करू। रेणुका, आपण जर बघितलं तर तुर्तास हे आंदोलन थांबलं आणि शेतकऱ्यांचे जवळपास 16 प्रश्न होते आणि त्यापैकी जवळपास 9 प्रश्नांची सोडवणूक झाल्याचा दावा यांचा आहे। शेतकऱ्यांना, जे नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 अनुदान दिलं जाणार आहे, वीज बिलामध्ये सूट दिली जाणार आहे, अनेक प्रश्नांवरती त्यांचं समाधान झालंय। त्यामुळे कुठेतरी आता हे आंदोलन थांबलंय। यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र सरकारने जी आश्वासनं यांना दिलेली आहेत ती जर 3 महिन्यात पूर्ण केली नाही तर पुन्हा एकदा हे आंदोलन उभं राहू शकतं। रेणुका, करण्याचा निर्णय घेतलेला असला तरी या पुढच्या काळात आश्वासनं जर त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलं नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। पुंटाम्यामधल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता जाऊयात कोकणात, कारण रिफायनरी संदर्भातला बेकायदेशीर सर्वेक्षणाविरोधात ग्रामस्थांनी काल रात्रभर जागरण आंदोलन केलंय। देवाचे गोठणे, गोवळ, शिवणे, सोलगाव इथल्या ग्रामस्थांनी रात्रभर माळरानावर असं आंदोलन केलं। गेल्या 20 दिवसांपासून इथे ड्रोन सर्वेक्षण सुरू आहे, बेकायदेशीरित्या सुरू आहे असा आरोप ग्रामस्थांनी घेतला आणि त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतले आहे। जोपर्यंत बेकायदेशीर सर्वेक्षण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत धरणं आंदोलन सुरूच राहील असं देखील ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय। रिफायनरी विरोधातलं आंदोलन आता तीव्र होताना पाहायला मिळतंय। आता आपण आहोत रिफायनरी जिथं प्रस्तावित जमीन आहे त्या जमिनीमध्ये। आता आपण पाहू शकता की इकडे कशा प्रकारे ग्रामस्थ एकवटलेले आहेत। इथे महिला वर्ग देखील आहे, महिलांची इथं लक्षणीय उपस्थिती दिसते आणि हा पूर्णपणे विरोध हा महिलांचा या रिफायनरीला होताना दिसतोय। या साईडला पाहिलं तर आपण पूर्ण ग्रामस्थ जवळजवळ 7 गावाचे ग्रामस्थ इथे हजर आहेत आणि त्या सगळ्यांची एकच मागणी आहे की रिफायनरी हा रद्द झाला पाहिजे। आणि ह्या जमिनीमध्ये काल जे सर्वेक्षण चालू होतं आणि सर्वेक्षण करताना कोणत्याही प्रकारची परमिशन किंवा कल्पना येथील जमीन मालकांना दिली गेलेली नव्हती आणि ती न देताही इथे सर्वेक्षण चालू होतं।
ज्यावेळेला ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यावेळेला ग्रामस्थ इथं आले. त्यानंतर त्यांनी एक सर्वेक्षण करण्यासाठी जी गाडी आली होती त्या गाडीला ग्रामस्थांनी ताब्यात घेतलेलं आहे. ती ही गाडी आहे, आपण पाहू शकता. ही गाडी दिसते, ही गुजरात पासिंगची गाडी इथे आपल्याला पाहायला मिळते. ही गुजरात पासिंगची गाडी आहे आणि पूर्णपणे ही गाडी ग्रामस्थांनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे. ही गाडी जोपर्यंत कोणतेही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी चर्चा करत नाहीत तोपर्यंत ही गाडी आम्ही सोडणार नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आणि ग्रामस्थांची एक प्रमुख मागणी म्हणजे की रिफायनरी हा पूर्णपणे रद्द झाला पाहिजे. त्यानंतर जोपर्यंत प्रशासकीय अधिकारी इथे येणार नाही तोपर्यंत हे ग्रामस्थ हे आंदोलन अशाच प्रकारे चालू ठेवणार आहेत. आता जवळजवळ 18 तास उलटून गेलेले आहेत. ग्रामस्थ इथे एकटवले, काल दुपारपासून ग्रामस्थ इथे आलेले आहेत. 18 तास झाले तरी कोणतेही प्रशासकीय अधिकारी किंवा इतर अधिकारी इथे येऊन ग्रामस्थांना भेटलेले नाहीत. आता पुढे येणारे आता कोण अधिकारी येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. आम्ही काल दुपारी 3 वाजल्यापासून आंदोलन करतोय. आता 18 तास झाले आम्ही ग्रामस्थ इथे भर उन्हामध्ये पावसामध्ये आम्ही इथे होतो रात्रीपासून. आमचं एकच म्हणणं आहे की आमच्या या पंचक्रोशीमध्ये जे अनधिकृत काम चालू, भूसर्वेक्षणचं काम चालू आहे किंवा ग्रीन सॅम्पल कटिंगचं काम चालू आहे ते ताबडतोब प्रशासनाने थांबवावे. कारण हे काम राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे पडद्याच्या मागून राहून करत आहेत. कुठलीही परवानगी अजूनपर्यंत भेटलेली नाही आहे आणि याची दखल आम्ही ऑलरेडी याची कंप्लेंट आम्ही तक्रार राजापूर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. तसेच तहसीलदार मॅडमला पण दिलेली आहे. 10च्या सुमारास माझ्या डोक्यावरती असा भोंबलांसारखा आवाज आला, म्हणून मी वरती बघायला लागलो. ते वरती कॅमेरा फिरत होतं आणि तीच बातमी मी दुपारी जेवणाला घरी गेलो तेव्हा मी आमच्या रिफायनरी अध्यक्ष आहेत त्यांना ती बातमी सांगितली आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढची कारवाई चालू केली गावातून. आम्ही आमच्या ह्या जमिनी आहेत त्या आम्ही विकलेल्या नाही आहेत. काल अचानक इथे ड्रोनच्या साह्याने व जमिनीतील खोदगिरी काम करून इथे हे केलं. ते आम्ही अडवून आल्यानंतर आम्ही इथे कालपासून 18 तास झाले. 18 तास होऊन गेले पण पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की आम्हाला गाडी द्या, गाडी घेऊन जातो. पण त्यांनी आम्हाला एवढे 18 तास इथे महिला राहिल्या पण त्यांना कुठे हे नाही केलं, सपोर्ट केला नाही. पण त्यांना गाडीची पडली होती. आणि जे अनधिकृतपणे हे जे यांचं सर्वे चालू होता हा आम्ही पूर्णपणे लोकशाही मार्गाने इथे थांबवलेला आहे. आम्ही जे तोतिया MIDCचे अधिकारी होते त्यांच्याकडे परवानगी आणि त्यांचं ID कार्ड मागितलं तर त्यांच्याकडे त्याचं कुठचंही कार्ड नव्हतं, त्यांच्याकडे कुठचीही परवानगी नव्हती. आम्ही पोलीस प्रशासनाला सुद्धा ह्याच्या संदर्भात तक्रार दिलेल्या आहेत. कलेक्टर असू दे, तहसीलदार, सर्वांना याची तक्रार देऊन सुद्धा 15 दिवसापूर्वी हे त्याने अनधिकृत काम थांबवलेलं नाही. आमची या प्रशासनाला एकच विनंती आहे की हे जे काम चुकीच्या पद्धतीने चालू आहे ते लगेच थांबवलं गेलं पाहिजे, अशी मागणी या सगळ्या ग्रामस्थांनी केली. आणि रत्नागिरीतल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आपण एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत पुण्यातली. कारण पुण्यातल्या पर्वती पायथा इथल्या जनता वसाहतीमध्ये एका टोळक्यानं 50हून अधिक गाड्यांची तोडफोड केली आहे. रात्री 10च्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती कळते. 30 ते 35 जणांनी या परिसरात वाहनांची तोडफोड केल्याचं कळतंय. या परिसरात सातत्यानं अशा घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांचा धाक नाही का असा प्रश्न देखील इथे उपस्थित होतो आहे. त्यामुळे पुण्यातली ही दृश्य आपण बघतोय. जनता वसाहतीमध्ये अशा पद्धतीनं वाहनांचं नुकसान झालंय. एक 30-35 मुलांचा मॉप येऊन स्थानिक रहिवाशांच्या गाडीवरती दगड, पत्थर, लाट्या गाट्या, लोखंडी रॉडनं हल्ला होऊन स्थानिकांच्या 50 ते 60-70 गाड्यांची नुकसान करून एक 5-6 4 व्हीलरचाही नुकसान झालेली आहे मोठ्या प्रमाणात. दोन्ही गटाच्या स्थानिक वर्चस्वातून हा गोरगरिबांना होणारा त्रास आहे. आणि पुण्यातल्या बातमीनंतर जाऊयात पुढे मनमाडला. कारण मनमाड शहर परिसरासह नांदगावच्या ग्रामीण भागाला पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. इथे सोसाट्याचा वारा होता आणि त्याच्यामुळे पाऊस त्या दरम्यान झाला आणि त्यामुळे कांदा शेड जमीनदोस्त झाल्याची दृश्य आहे. केळीच्या बागाही त्यामुळे उद्ध्वस्त झाल्यात. नांदगाव भागात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जवळपास 50हून अधिक विजेचे खांब आडवे झालेत आणि त्यामुळे वीज पुरवठा या सगळ्या परिसरातला खंडित झाला होता. मान्सूनपूर्व पावसामध्ये कोट्यवधींचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं.
मनमाड शहरात चक्रीवादळासारखं मोठं वादळ आलं होतं. या वादळाने हाहाकार माजवला आहे. आपण बघू शकतात माझ्या पाठीमागे हे कांद्याचे जे शेड आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे. याच्यासह शहरात भरपूर नुकसान झालेलं आहे. कुठे घरं पडलेली आहे, झाडे पडलेली आहे, विजेचे खांब पडलेले आहे, केळीचे बाग उद्ध्वस्त झालेले आहे. मी आता उभा आहे एका कांद्याच्या खळ्यात. इथे जे कांदा चाळ आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी व्यापारी आणि शेतकरी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. काय म्हणाल भाऊ? नमस्कार. काल चक्रीवादळामुळे बरंच इथं नुकसान झालेलं आहे कांद्याचं. जवळजवळ मनमाडमध्ये 9 ते 10 शेड पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आणि लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. काही टन कांदा संपून गेलेला आहे मनमाडमधून. भरपूर नुकसान झालेलं आहे सगळं. गावामध्ये पण भरपूर ठिकाणी पत्रे उडून गेले, घरांचे पत्रे वगैरे शेड. भरपूरसं नुकसान रस्त्यांवर पण झालेलं आहे, झाडं पडलेले आहेत. तर गावामध्ये सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि इथे जवळजवळ 9 शेडमध्ये सगळीकडे कांदा असलेला काम चालू असतानाही हे नुकसान झालेलं आहे. पंचनामे झाले का? पंचनामे आता अपेक्षित आहे की लवकरच होतील, बोलणं झालं आहे. तर ते म्हणत आहे की पंचनामे वगैरे आता करून घेऊ सगळं इथे येऊन. तर पंचनामे लवकरच सरकारने करून आणि याचं थोडं नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा ठेवू शकतो आपण. तुमच्या गावात किती केळीचे बाग उद्ध्वस्त झालेले आणि काय झालं? 2-3 शेतकऱ्यांचे केळीचे बाग उद्ध्वस्त झालेले. घरं पण म्हणजे इतकं नुकसान झालेलं आहे का त्या गोष्टीला काहीच हे करता नाही. काय झालं होतं, कशामुळे झालं हे? अचानक चक्रीवादळ निर्माण झालं. इतके म्हणजे झाडं पण इतके पडलेले का पूर्ण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं. भाजीपाल्याने जे लावलेले होते ते सुद्धा पूर्ण उद्ध्वस्त झालेले. काय मागणी करा? हेच का सरकारला अनुदान द्यावं बुवा, काहीतरी पंचनामे व्हावं. एकूणच या वादळाने पूर्ण हाहाकार माजून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. आता या नुकसानग्रस्तांना अपेक्षा आहे का शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. त्यामुळे मनमाडमध्ये आपण बघतोय केळीचं आणि त्याचबरोबर कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतकरी व्यथित आहे. पुढची बातमी आहे वाशिमची. कारण मानोरामधल्या शेंदोना, ज्योतिबानगर, गोंडेगाव या परिसरात शेतकऱ्यांनी 100हून अधिक क्षेत्रावर लागवड केली आहे. पण महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या महिनाभरात 22 दिवस आणि या आठवड्यात वीज पुरवठा देखील खंडित झालाय. त्यामुळे पाण्याअभावी ही सगळी पिकं आता सुकून गेली आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी शेतातल्या आपल्या या उभ्या पिकांवर आता गुरांना सोडलंय आणि महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना बसतोय. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत रावेरमधली. कारण रावेर तालुक्यातल्या सावखेडा आणि लोहाराला वादळाचा तडाखा बसल्याचं कळतंय. गेल्या 8 दिवसात दुसऱ्यांदा इथे केळी बागांचं प्रचंड नुकसान झालंय. सावखेडा परिसरातल्या गावांमध्ये घरांचंही नुकसान झाल्याचं कळतंय. इथे अनेक झाडं उन्मळून पडलेली आहेत. विजेचे खांब आणि तारा तुटल्यात, त्यामुळे वीज पुरवठा काही भागात खंडित झाल्याचं कळतंय. रावेरमध्ये वादळी वाऱ्यानं थैमान घातले. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती सध्या कळतेय. रावेरला पुन्हा एकदा या वादळाचा तडाखा बसला आणि 8 दिवसात दुसऱ्यांदा झालेल्या या पावसामुळे केळी बागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. केळी बागा कशा पद्धतीने उद्ध्वस्त झाल्यात ही दृश्य आपण पाहतोय. सावखेडा आणि लोहारामधली ही दृश्य आहेत जिथे 8 दिवसात दुसऱ्यांदा असा पाऊस झालाय आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं घराचं आणि शेतीचं नुकसान झालेलं आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत उस्मानाबादमधली. कारण जिल्ह्यात काल मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आणि जिल्ह्यातल्या तुळजापूर, लोहारा, कळंब, काहो तालुक्यात या सगळ्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय आणि इथे झाडं देखील उन्मळून पडलेली आहेत. शेतकऱ्यांचे पत्रे देखील शेतातले उडून गेलेत आणि त्यामुळे त्यांचंही नुकसान झालंय. कालच्या पावसानं फळपिकाचंही मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे उस्मानाबादमध्ये देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं या पावसामध्ये. तुळजापूर, त्याचबरोबर लोहारा, कळंब या सगळ्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली.
आता बातमी आपण बघणार आहोत हिंगोलीतली, कारण मृगाच्या पहिल्याच पावसानं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय. कारण वसमत तालुक्यातल्या गिरगाव आणि कुरुंदासह 10 ते 12 गावांमध्ये 200 हेक्टरवरच्या केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्यात अशी ही दृश्य आहेत. काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक वृक्ष इथे उन्मळून पडलेत, विजेचे खांब कोसळून पडलेत. इतक्या मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह पाऊस पडलाय. अनेकांच्या घरावरचे पत्रे देखील उडालेत. या सगळ्या भागामध्ये वीज पुरवठा कालपासून खंडित आहे. त्यामुळे अनेक झाडं देखील उन्मळून पडलेत आणि त्यामुळे इथल्याही शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या दृश्यांमध्ये आपण पाहतोय. आता आपण जी बातमी बघितली होती रावेर, त्याची आणखी बातमी आपण बघतोय. सावखेडा आणि लोहाऱ्याला तडाखा बसला. बघूयात या संदर्भातला आढावा. काय सांगणार तुम्ही? काल वादळी आपल्या शेती काल वादळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं केळीचं, याच्यामध्ये केळीचं बियाणं फार महाग असते. 15 ते 16 रुपये त्या रोपाचा दर असतो. एवढा खर्च करून खताची किंमत अवाढव्य झालेली आहे. तसेच जोर खतांची किंमती अवाढव्य झालेल्या आहे. त्यात पीक उभं करून या आसमानी संकटाने काल शेतकरी पूर्ण कोलमडून पडलेला आहे. यामध्ये आजच्या भाव जे होते 1700-1800 पर्यंत केळीचे भाव होते आणि शासन त्याला तोडकी मदत देते. शेतकऱ्याने कर्ज काढलेलं आहे, ते कर्ज फेटलं जाणार नाही. MSEBीचं जे बिल आहे शेतकऱ्याचं ते भरलं जाणार नाही. शासनाने असं काहीतरी सुधारित करावं की त्यांना जरा माफक अशी मदत मिळाली पाहिजे आणि विजेचे बिलं माफ झाले पाहिजे. तसंच जे शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे ते सुद्धा माफ झालेलं पाहिजे. आज रोजी तुम्हाला शासन नुकसान भरपाई काय देते आणि तुमची मागणी काय असणार? शासन फार अल्प मदत देते. काय बोलणार तुम्ही? तुमचं किती खोडाचं नुकसान झालेलं आहे? माझं सरासरी 8-10 हजार खोडांचं नुकसान झालेलं आहे. सरासरी जर अंदाज पकडला तर 10-15 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. त्यात म्हणजे माझं सगळं काही निवारण या शेतीवरतीच होतं. आज रोजी अशी परिस्थिती झाली आहे, कर्ज काढून मी शेती लावली, आता सगळं काही तिच्यावरती सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. एका रात्यात चक्रीवादळ पूर्ण बिलकुल म्हणजे काही ठेवलंच नाही. मग काय बोलणार तुम्ही? सरकारला माझी एकच विनंती आहे की बाबा लवकरात लवकर जे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांना काहीतरी आर्थिक मदत हे लवकरात लवकर द्यावी, ज्याने शेतकरी काहीतरी बाबा येऊ शकेल. असं तुमच्या मत. न्यूज 18 लोकमत, रावेर. रावेरमधल्या शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकरी किती व्यथित झाले त्या प्रतिक्रियांमध्ये आपण बघितलं. आता जाऊयात नागपूरमध्ये, कारण भाज्यांचे भाव तिथे कडाडलेत आणि फरसबीच्या दरानं विक्रम केलेला आहे. नागपूरमध्ये फरसबीचा भाव 200 रुपये किलोवर पोहोचला आणि त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता कात्री बसणाऱ्या इतर भाज्याही 100 ते 120 रुपये प्रति किलो इतक्या दरानं विकल्या जात आहेत. त्यामुळे भाज्यांचे दर देखील सध्या आपण एकीकडे पाहतो. नागपूरच्या गोकुळपेठ मार्केटमधून या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आधीच नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. त्यातच नागपूरमध्ये जे भाज्यांचे दर आहेत ते गगनाला भिडलेले आहे. विशेष करून जर का तुम्ही बीन्स या भाजीचे दर बघितले तर ते 200 रुपये किलोवर गेलेली आहे. आत्ताच या ताईने बीन्स खरेदी केली. त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी 1 पाव बीन्स घेतली आणि जेव्हा त्यांना दर कळले की 200 रुपये किलो आहे तर त्यांना देखील धक्का बसला. ताईकडनं समजून घेऊ. ताई, 200 रुपये किलो बीन्स झालेला आहे. म्हणजे महागाई कशा प्रकारे वाढते ते एक प्राथमिक उदाहरण आहे. काय वाटतं, कशा प्रकारे ह्या सगळ्या महागाईचा फटका बसत आहे? हे खूप जास्त फटका बसत आहे आम्हाला. नेहमी आम्ही बीन्स 30-40 रुपये किलो असे घेत असतात आणि 200 आता मी विचारलं पण नाही, कारण मला वाटलं की आता तेच नेहमीचे भाव असतात. फक्त मला टमाटरचे माहित होते की 80 रुपये झाले आहे टमाटर, पण आता हे खूपच, कारण भाजी घेतली की 1000 रुपये कुठे जातात काही कळतच नाही. बीन्स व्यतिरिक्त जी शिमला मिर्च आहे ती देखील 120 रुपये प्रति किलो आहे. मेथी 120 रुपये प्रति किलो आहे. कोथिंबीर देखील 120 रुपये प्रति किलो आहे. त्यानंतर टोमॅटो असेल, कारले असेल, हे 100 रुपये किलो आहे. म्हणजे बहुतांश भाज्या या 100 ते 120च्या दरामध्ये आणि बीन्सने तर विक्रमच केलेला आहे. त्यामुळे आधीच महागाईमध्ये सामान्य नागरिक होरपडलेले होते. त्यातच आता बीन्स असेल किंवा इतर भाज्यांचे दर ज्या प्रकारे गगनाला भिडलेले आहे त्यामुळे निश्चितच सामान्य नागरिकांचं जे किचनचं बजेट आहे ते पूर्णपणे बिघडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण थेट जातोय. सदाभाऊ खोत सध्या संवाद साधतायत. त्यांच्याकडे जावं लागेल.
ते कोणत्याही का पक्षाचे असेनात आणि त्यांना साकडं घालावं लागेल. आणि मला निश्चित खात्री आहे की हे सगळी मंडळी मला मतदान करेल. ओके, धन्यवाद. हो, त्यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते आणि त्यांनी देखील आपण निवडून येऊ असा विश्वास आता व्यक्त केला. आणि हे नाव अचानकपणे पुढे आलं. काल रात्रभरातल्या या सगळ्या घडामोडी होत्या आणि त्यानंतर अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर या विधान परिषदेसाठी काही वेळापूर्वी एकनाथ खडसे त्याचबरोबर रामराजे नाईक निंबाळकर यांची नावं देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आली आणि त्या सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय. भाजपनं याबद्दलची घोषणा केलेली होती आणि त्यामुळे भाजपचा हा 6वा उमेदवार रिंगणात आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. शेतजमिनीच्या वादातून कुटुंबातल्या दोघांमध्ये वाद झाल्याचा प्रकार समोर आलाय. कोल्हापुरातली ही बातमी आहे. आजरामधल्या पेंदवाडी इथल्या गावामध्ये ही घटना घडली आहे. शेतात खांब रोवण्याच्या वादातून या दोघांमध्ये भांडण झालं आणि एका महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आलाय. या भांडणाचा व्हिडिओ आता समोर आला आणि या प्रकरणी पोलिसांनी संबंधित संग्राम चव्हाण यांच्यावर आजरा पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती कळते. हिमाचल प्रदेशातली बातमी आपण बघणार आहोत. फळासाठी एका कुटुंबामध्ये बेदम हाणामारी झाल्याची घटना सध्या समोर आल्याचं कळत आहे. सासू आणि सुनेमध्ये याच्यावरून वाद टोकाला गेला होता आणि थेट हाणामारीपर्यंत ही मजल गेली. हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हरिद्वारमधली दृश्य यानंतर आपण बघणार आहोत. एका ज्वेलर्सच्या दुकानातला हा प्रकार आहे. दरोड्याचा प्रयत्न इथे उधळून लावण्यात आला. दरोडेखोर बंदुकीचा धाक दाखवत इथे दुकानात शिरले होते आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न करत होते. पण दुकान मालकांना धाडस दाखवत या दरोडेखोरांना प्रतिकार केला आणि त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दरोडेखोरांना पकडण्यात आलेला आहे. त्यामुळे हरिद्वारमध्ये दरोडेखोरांचा प्रयत्न फसलाय कारण ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि एक प्रकारे दुकान मालकांना धाडस दाखवलं आणि त्यांनी प्रतिकार केला. त्यामुळे हे नुकसान टळलेलं आहे. पण यावेळेला ते जखमी देखील झालेत. पण हल्लेखोर मात्र आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. वापीतली कारण अंतर्गत वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती कळते. लाकडी दांडके आणि पाईपने या तरुणाला मारहाण करण्यात येते. हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी या सध्या आरोपींचा शोध सुरू केला. पुढची बातमी आपण बघणार आहोत. गंगा हायवेवर एक अपघाताची बातमी आहे आणि एक भरधाव बाईकस्वार विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कूटी चालकाला धडकला तेव्हा किती गंभीर प्रकार घडलाय ही या दृश्यांमध्ये स्पष्ट होत आहे. स्कूटी चालकासह मागे बसलेली तरुणी दोघंही रस्त्याच्या कडेला फेकले गेलेत. सुदैवाची बाब म्हणजे यात जीवितहानी झालेली नाही. अपघातात दोन्ही गाड्यांचं मात्र मोठं नुकसान झालंय हे यावरून स्पष्ट होत आहे. वडोदऱ्यातली दृश्य आता आपण बघणार आहोत. रस्त्यावर फिरणाऱ्या एका गायीला कारनं धडक दिली आणि ज्यात ही गाय जखमी झाल्याची माहिती कळते. कार चालक जखमी झाला नसला तरी कारचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे गुजरातमधली ही बातमी सध्या आपण पाहतोय. आणि आता बातमी आहे कोकणातली. सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या केर गावामध्ये वन्यजीव आणि माणसांमधला संघर्ष पाहायला मिळतोय. कारण गेल्या काही महिन्यांपासून या गावामध्ये हत्तींच्या कळपानं धुमाकूळ घातलाय आणि नागरिकांसह सगळेच शेतकरी इथे हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. इथल्या हत्तीच्या कळपानं काजू, केळी आणि आंब्याच्या बागांचं मोठं नुकसान केलंय हत्तीचा. त्यामुळे बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करतात. या संदर्भातला रिपोर्ट बघूयात. दोडामार्ग शहरापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागात असलेलं केर हे एक गाव. गेल्या काही महिन्यांपासून या गावाला हत्तींचा त्रास सहन करावा लागतोय. गावात धुमाकूळ घालणाऱ्या 5 हत्तींचा कळप आहे. या कळपात एक नर, एक मादी आणि 3 छोटे हत्ती आहेत. आमच्या गावात 1 महिना झाला हत्तीने धुमाकूळ मांडलेला आहे. तरी शासन याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि
फॉरेस्ट खात्याचे सुद्धा माणूस तसे काय प्रयत्न सुद्धा करत नाही. त्यांच्या काहीतरी सोय करून खाद्य वगैरे त्यांना कुठेतरी ग्रामपंचायतीमार्फत नाही तर आणि कुठल्या मार्फत नाहीतर कुठले खंदक खोदून म्हणा नाहीतर आणि कुठलं एक हे कंपाऊंड वगैरे बांधून म्हणा त्यांची सोय करून हे ग्रामस्थांना त्यांनी लवकरात लवकर याच्यातून बाहेर काढावं. या गावात काजू, केळी आणि आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत, पण हत्तींच्या भीतीनं त्या गावातले लोक काजू काढायलाही गेलेले नाहीत. उन्हाळी शेतीकडे गावकऱ्यांनी पाठ फिरवली होतीच, आता पावसाळी शेती करायची की नाही या विवंचनेत शेतकरी आहेत. शेतकऱ्यांच्या केळी बागायतीसह भात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान हत्तींच्या या कळपानं केलंय. खंदक खोदून हत्तींचा या भागातून कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. आणि असे जर हत्ती केळी गावात राहिले तर मला वाटतं 90% गाव सध्या ओसाड पडत चाललेलं आहे. 10% लोक कुठेतरी जे तरवा किंवा भात शेती करतात ते सुद्धा चालू वर्षी नांगरणी वगैरे करणार नाहीत. गाव पूर्णपणे ओसाड होईल. आजूबाजूची गाव ओसाड पडत चाललेली आहेत. हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा व नाही जर हत्तीचा बंदोबस्त केला तर सगळे लोक सामूहिक आत्मदहन करण्याच्या विचारात आहेत. हत्तींच्या कळपांमुळे होणारं हे नुकसान तातडीनं थांबावं यासाठी स्थानिक प्रशासनासह वन विभागानंही प्रयत्न करण्याची गरज आहे. वन्यजीव आणि माणसादरम्यानचा संघर्ष वाढू नये यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकाल. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मुंबई